धक्कादायक चित्र तुम्हाला आम्ही दाखवतोय। जालना जिल्ह्यातील कडवंची गावाजवळ असलेल्या समृद्धी महामार्ग धक्कादायक चित्र तुम्हाला आम्ही दाखवतोय। जालना जिल्ह्यातील कडवंची गावाजवळ असलेल्या समृद्धी महामार्गावर चक्क रस्त्याच्या लेनवर येऊन फळं विकली जात आहेत। जिथे वाहनं 100 ते 120 किलोमीटर वेगानं अधिक धावतात तिथे काही लोक आपला आणि वाहनधारकांचा जीव धोक्यात घालून अवैधपणे द्राक्ष विकताना पाहायला मिळत आहेत। रस्त्यानं जाणाऱ्या वाहन चालकांना दिसावं म्हणून हे विक्रेते थेट रस्त्यावरून हातात द्राक्ष घेऊन वाहन चालकांना दाखवतानाही दिसतात। यापेक्षा आणखी संतापजनक म्हणजे लहान मुलांना देखील रस्त्यावर फळ विक्रीसाठी उभं केलं जातं। एनडीटीव्ही मराठीच्या कॅमेऱ्यात हा सगळा प्रकार कैद झाला। या परिसरात अशी 40 ते 50 जण असून समृद्धी महामार्गावर ते येतात आणि फळं विकतात। धक्कादायक प्रकार म्हणजे हा सगळा प्रकार सर्रासपणे सुरू असताना पेट्रोलिंग करणाऱ्या पोलिसांना मात्र दिसत कसा नाही असाही प्रश्न उपस्थित होतो। आपण समृद्धीवर कसं काय नाव आहे? उमेश, काय भाव आहे? किती दिवसापासून विकते उमेश इथं? तू आज आला का? रोज विकते नाही इथं? परवा पण घेऊन गेलो तुम्ही तिकडे बस तिकडे। या घटनेवर गिरीश महाजन यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे ते पाहूया। समृद्धी मार्गावर असं कोणी त्या ठिकाणी थांबून की पदार्थ विकत असेल किंवा स्टॉल लावत असेल तर ही बाब अतिशय गंभीर आहे। त्या रस्त्यावर अजिबात अपेक्षित नाही आहे। कोणीही थांबणं कोणी काही विकणं हे तर अजिबात अपेक्षित नाही आहे। गाडी थांबवणं सुद्धा या महामार्गावर हे सुद्धा अपेक्षित नाही आहे। आणि म्हणून मला वाटतं या संदर्भामध्ये संबंधित जे अधिकारी आहेत त्यांना निश्चित कळवलं जाईल आणि जे कोणी असे विक्रेते असतील, ठेले लावून बसलेले असतील, काही हातात घेऊन विकत असतील त्यांच्यावर निश्चित कडक कारवाई केली जाईल आणि असं यापुढे कुठे होणार नाही याची आम्ही काळजी घेऊ। पुढची बातमी पाहूया। समृद्धी महामार्गावरील फूड कोर्ट वादात सापडलाय। फूड कोर्ट बाबत आमदारांकडून तक्रारी येत आहेत। महामार्गावर फूड कोर्ट नसल्याचा आमदारांचा दावा आहे। किती दिवसापासून विकते उमेश इथं? तू आज आला का? रोज विकते नाही इथं? परवा पण घेऊन गेलो तुम्ही की 22 ठिकाणी आपण म्हणतोय ना की चाललेत फूड जॉईंट्स, तर तुम्ही तुमच्या अधिकाऱ्यांच्याच मार्फत म्हणजे अगदी आम्ही परत आमदारांना सांगत नाही काम ते हे 22 फूड जॉईंट्सचं दिवस आणि समृद्धी महामार्गावर महिलांच्या स्वच्छतागृहाचा तर प्रॉब्लेम आहेच आहे, पण फूड जॉईंट सुद्धा नाही आहेत, महिला स्वच्छतागृहही नाही आहेत। आता महिला स्वच्छतागृहाच्या आतले तर व्हिडिओ मी मागणं मला योग्य वाटत नाही आहे, पण ते काम झालंय की नाही मी परत जाणार आहे 1 तारखेला नाशिकला। त्या बाबतीत सांगितलं आपण सांगितलं 6 महिन्यात होईल। आजच एनडीटीव्ही आणि G24 तास आणि सगळ्या वृत्तवाहिन्यांनी बातम्या दिलेल्या आहेत। रस्त्यावर फळं विकणारे मुलं आणि ते फळं विकतायत रस्त्यावर, वेसाईड अम्युनिटी नव्हे। आणि त्याच्यातून जर एखादी दुर्घटना घडली तर कोणाला जबाबदार तुम्ही धरणार आहे? म्हणजे आज सगळ्या टीव्ही चॅनलवर सकाळपासून ती बातमी चालू आहे, त्याच्यावर आपण काही कारवाई करणार